नमस्कार. 29 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. आज 29 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. यावल प्रकल्प कार्यालयात आदिवासी एकता परिषदचे निवेदन, केंद्रवर्ती अर्थसंकल्पीय योजनेच्या अर्जाची मुदतवाढ करण्याची मागणी. बामनोद येथे लक्ष अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न. साकडी येथे चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते रस्ता पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन. गावात आमदारांचे जल्लोषात केले स्वागत. यावल तहसील कार्यालयामध्ये मंडळ अधिकारी व तलाठी यांना महाखनिज ॲप संदर्भात 1 दिवसीय प्रशिक्षण. नावी गावात जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थ्यांना पंचायत समितीचे सदस्य सरफराज तळवी यांच्या उपस्थितीमध्ये मोफत गणवेश वितरण. यावल तालुका महिला भाजपा आघाडीच्या उपाध्यक्षपदी टाकरखेडा येथील मालती पाटील यांची निवड. फैजपूर पोलिसांनी साकडी गावाजवळ बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या एकास घेतले ताब्यात. तर फैजपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या 4 विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी-शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी-शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 29 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तूर्त यावल तालुक्यात कालपर्यंत कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेत 135 रुग्ण आढळून आलेले आहेत. तेव्हा रात्री उशिरा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात यावल शहर आणि तालुक्यातील रुग्ण आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या या 3ऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या कोणी नागरिकांमध्ये कोरोना संदर्भातील लक्षणे दिसत असतील त्यांनी दररोज यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासण्या सुरू आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण कोरोना संदर्भातील तपासणी करून घ्यायची आहे. तेव्हा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपण व आपलं कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. बसून
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी एकता परिषद या संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले व यंदाच्या वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्पीय योजना अर्थात न्यूक्लियस बजेट योजनेच्या अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्यांना 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार असून मुदत वाढ न केल्यास अनेक आदिवासी बांधव लाभापासून वंचित राहतील असे निवेदनात म्हटले आहे. आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता विविध योजना राबवण्यात येतात. यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अर्थात न्यूक्लियस बजेट योजना या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी व्यवसाय प्रशिक्षण, मानव संसाधन, संपत्तीच्या योजना अशा विविध योजना या बजेटच्या माध्यमातून राबवल्या जातात व त्याचा लाभ आदिवासी बांधवांना दिला जातो. यंदा कोरोना संकटामुळे आदिवासी बांधवांना या योजनेसंदर्भात व्यवस्थित माहिती झाली नाही व आता या योजनेच्या अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीला 2च दिवस शिल्लक राहिले आहे व 31 जानेवारीपर्यंत मुदत असून ती मुदत संपणार आहे. तेव्हा 2च दिवसात आदिवासी बांधव कशा प्रकारे कागदपत्र तयार करतील हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तेव्हा या योजनेच्या अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी एकता परिषद संघटनेकडून निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव योजनेपासून वंचित राहू नये यासाठी योजनेच्या अर्ज स्वीकारण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवून मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे. सदरचं निवेदन प्रकल्प कार्यालयात देतेप्रसंगी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधाकर सोनवणे, जिल्हा सचिव यशवंत आहिरे, आनंद पवार, सुनील वाघ, सुनील सोनवणे, संजय गायकवाड, शिवराम गायकवाड, शिवाजी आहिरेसह आदींची उपस्थिती होती. मी सुधाकर सोनवणे, आदिवासी एकता परिषद जिल्हा संपर्क प्रमुख. आज यावल प्रकल्प कार्यालयाला निवेदन देण्याचं कारण असं की यावल प्रकल्प कार्यालय या ठिकाणी जी काही योजना आलेल्या आहेत न्यूक्लियस बजेट या नावाच्या याच्यासाठी अर्जासाठी जो कालावधी आहे हा पूर्ण जिल्ह्यामध्ये जी बातमी पसरेल याच्यासाठी 4-5 दिवस हा खूप कमी कालावधी आहे. त्यासाठी आदिवासी एकता परिषद यांनी या ठिकाणी असं निवेदन दिलं की ही जी तारीख आहे 31 तारखेपर्यंत त्यांनी शेवटची तारीख दिलेली आहे. परंतु या तारखे 31 तारखेपर्यंत पूर्ण जिल्ह्यातील जे काही अर्ज असतील हे जमा होणार नाही. त्यांना आता कुठेतरी ती बातमी माहिती मिळाली आणि ही जाहिरात लेट माहिती मिळाल्यानंतर ते लोकांना इथपर्यंत यायला टाईम होईल म्हणून आम्ही प्रकल्प कार्यालयाला प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्यांना आवाहन केलं की तुम्ही ही जी तारीख आहे 31 तारीख याच्या व्यतिरिक्त अजून तारीख वाढवून द्यावी असे आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांना आवाहनही केलं. एवढंच बोलतो, थांबतो. आपकी जय जवाहर. मी यशवंत हेरे. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये यावल प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आपल्या न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत ज्या योजना चालू झालेल्या आहेत यांची मुदत खूप कमी होती आणि खूप कमी म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 6 ते 6.5 लाख लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. यांना पूर्णपणे काय जवळपास 1 लाख आदिवासी समाजाला सुद्धा माहीत न होतं म्हणून
सर्वांना माहिती पडावं म्हणून जी मुदत दिली होती 31 तारखेपर्यंत योजनेची फॉर्म भरून जमा करण्याची, ती मुदत थांबवण्यात यावं व अजून जवळपास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात यावी असे आम्ही यावल प्रकल्प कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे. व तसंच आपले ज्या समाज बांधव आहे या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून सर्वांना ही योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हा निवेदन देण्यात आलेला आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. यावल तालुक्यातील बामनोद या गावामध्ये लक्ष अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तक भेट व मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सरपंच राहुल तायडे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सूर्यवंशी, रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीचे सेक्रेटरी जीवन महाजन, ट्रेझर सुनील वानखेडे, परिश बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश इंगळे, नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, PSMS हायस्कूलचे प्राचार्य जयंत नेवे, माजी सरपंच DC बाविस्करसह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये लक्ष अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथुन वाघोडदे यांनी तर आभार निर्मल चतुर यांनी मानले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यातील साकडी येथे चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून गावाअंतर्गत रस्त्यांना पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नानाभाऊ सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविभाऊ सोनवणे, शिवसेना युवा प्रमुख गोटूभाऊ सोनवणे, विनायक पाटील, साकडीच्या ग्रामपंचायत सदस्य बेबाबाई चौधरी, मंगलाबाई बळगुजर, जगदीश मराठे, योगेश पाटील, समाधान सोनवणे, दिनेश साळुंके, गोकुळ कोळी, महेंद्र चौधरी, गंगाराम कोळी, गणेश खेवलकरसह आदींची उपस्थिती होती. चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने 15 लाखाचा निधी गावासाठी प्राप्त झाला असून या निधीतून गावातील वार्ड क्रमांक 2 मधील रस्ते तसेच वार्ड क्रमांक 4 आणि 5 मधून ग्रामदैवत भवानी माता मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच नागरिकांच्या मोठ्या वापरात असलेला रस्ता यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम होणार आहे. तेव्हा या कामाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचं साकडी गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. येथील तहसील कार्यालयामध्ये सर्व मंडळाधिकारी व तलाठी यांना मास्टर ट्रेनरकडून महसूल विभागाच्या नवीन विकसित करण्यात आलेल्या महाखनिज ॲप संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने ऑनलाईन वाहन व वाहन परवाना आणि गौण खनिज वाहतुकीच्या पाचची पडताळणी करता येईल या संदर्भातील सखोल असे प्रशिक्षण देऊन ॲप डाउनलोड करण्यात आले. राज्य शासनाकडून महसूल विभागाकरिता अवैध व खोटे प्रमाणपत्र पास तयार करून केली जाणारी गौण खनिज वाहतुकीवर कायमचा तोडगा काढण्याकरिता महाखनिज ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या वापरासंदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर शौर्य टेक्नोशॉपचे पुणे येथील गजानन राठोड हे आले होते. त्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना
महाखनिज ॲप्स कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे व कशा पद्धतीने ते काम करते याची माहिती दिली. ॲपच्या माध्यमातून बारकोड तपासणी, वाहन तपासणी, ATP क्रमांक तपासणी केला पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ऑनलाईन परमिट व त्याची पडताळणी कशी केली पाहिजे या संदर्भात सर्वांना त्यांनी माहिती दिली व शंकांचे निरसन केले. या ट्रेनिंग प्रसंगी नायब तहसीलदार RD पाटील, लिपिक दीपक बाविस्कर, मंडळ अधिकारी शेखर तळवी, मंडळ अधिकारी PA कडनोर, मंडळ अधिकारी बबिता चौधरी, मंडळ अधिकारी MH तळवी, मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, मंडळ अधिकारी सचिन जगतापसह सर्व तलाठी उपस्थित होते. याच्यावरची दुसरी पावती आपण गाडी म्हणजे वाहन चार पद्धतीने चेक करतो. मला सांगितलं स्कॅनर आहे, त्याच्यामध्ये स्कॅनरमध्ये हे बघा स्कॅनर आहे, त्याने सुद्धा आपण गाडी चेक करू शकतो. त्याच्यानंतर ETP नंबर हा कधी येतो जेव्हा वाहतूक करतो तेव्हा ETP तयार होतो त्यांनी पहिला तो ETP नंबर तिथे टाकायचा. ETP नंबर आपला मोबाईल नंबर टाकून आपण चेक करू शकतो. त्याच्यानंतर बारकोड नंबर, हा बारकोड नंबर आहे, तो नंबर टाकून आपण ते लास्ट आहे वाहन चालकाचं मोबाईल नंबर. कोणत्याही एका प्रकारे तुम्ही गाडी चेक करू शकता. गाडी चेक केल्यावर ते टाकल्यावर लगेच तुमच्या मोबाईलला एक मेसेज आहे गाडी व्हॅलिड आहे की नाही. किंवा समजा अजून तुम्ही हे ॲप्लिकेशन ऑफलाईन सुद्धा यूज करू शकता. नेटवर्क यूज करू शकता. आणि एखाद्या त्याच्यामध्ये दुसरे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड सुद्धा करू शकता. इलिगल प्लॉटचं किंवा गाडीचं गाडी थांबवण्याचं इलिगल प्लॉट असेल जर अवैध साठा त्याचं पण आपण त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. त्या त्या ठिकाणी साधन आहे, वाळू आहे की खडी आहे, दगड आहे, क्रशर वगैरे आहे ते आपण त्यामध्ये त्या करायचं. पंचनामाचं काम क्लर्क लेवलच्या बाकी तिथे आता त्यांचं ऑनलाईन दाखवलं जाणार आहे. तालुक्यातील न्हावी येथील जिल्हा परिषद शाळेत यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत या गणवेशाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य सरफराज तळवी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच भारतीताई नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत तळेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता संदीप भास्कर, सेवक राम चोपडे, न्हावी केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख चंद्रशेखर पाटील आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश आणि टाय, बेल्ट आणि मास्क याचं देखील वितरण करण्यात आलं. शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दरवर्षी जिल्हा परिषद शाळामध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला जातो. या योजनेतच यावर्षी देखील प्रत्येक विद्यार्थ्याला एक गणवेश वाटप करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय नेते यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याबद्दल आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया ताळे यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार अलका बोर्दे यांनी मानले. नुकतेच यावल तालुका भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक झाली. यामध्ये महिला आघाडी तालुका उपाध्यक्षपदी टाकरखेडा येथील मालती खापरू पाटील यांची निवड करण्यात आली. सदरी निवड तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केली. या निवड प्रसंगी तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी आदींची उपस्थिती होती. त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील, पंचायत समितीचे भाजपचे गटनेता दीपक अण्णा पाटील, अमोल हरिभाऊ जावळे आदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फैजपूर पोलिसांनी नुकतेच साकडी गावाजवळ बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या एकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हॉटेल जलसा शेजारी मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या दारू विक्री करताना करण्यात आली. एका तरुणाला त्यांनी अटक केली असून त्याच्याकडे 8,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार
यावल चोपळा रस्त्यावर साकडी गावाजवळ हॉटेल जलशाच्या शेजारी मोकळ्या जागेत संशयित आरोपी दीपक मधुकर माळी वय 37 राहणार फुले मुजुमदार नगर साकडी तालुका यावल हा बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारूची विक्री करीत होता. गुरुवारी दुपारी उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रमोद चौधरी, अविनाश चौधरी, सुमित बाविस्कर यांनी या ठिकाणी छापा टाकला व संशयित आरोपीला 8,900 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. या प्रकरणी फैजपूर पोलिसांच्या वतीने यावल पोलिसात फिर्याद देऊन संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक 2च्या 4 विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. या विद्यार्थिनींनी यश संपादन करताना त्या गुणवंता यादीत देखील चमकल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिषद पुणेद्वारा नुकतेच इयत्ता 5वीची शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात फैजपूरच्या जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्रमांक 2च्या विद्यार्थिनी नायमा शब्बीर तळवी, बुशरा बेगम हमीद अली, अनम जाकीर तळवी, हुरेन शेख सलीम या 4 विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून त्या गुणवंता यादीत चमकल्या आहेत. या विद्यार्थिनींना वर्ग शिक्षक सय्यद दिलफिरोज अली व अफजल खान यांचे मार्गदर्शन लाभले. तेव्हा त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक सरफराज तळवी, शिक्षक मोहम्मद हारून, सय्यद अब्दुल गफ्फार, शेख जावेद अहमद, मोहम्मद साजिद इक्बाल, सय्यद वासिक, वाजेदा तबस्सुम, नसीम फातेमा, तस्लीम फातेमा सह सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच या विद्यार्थिनींचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख सादिक शेख हसन, उपाध्यक्ष मुशीर शेख, इलियास टेलर, कालूदादा, नगरपालिका सदस्य सायमा आबिद मलिक, तळवी रशीद मेंबर, रियाज मेंबर, इम्तियाज फारुकी, मुख्तार सर, अब्दुल रहीम सर, युनुस सर, आसिफ जनाब, गट शिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख आदींनी त्यांचं कौतुक केलं आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.